न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगाव लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, भारतरत्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीगचे 28 ते 30 मार्च 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजता क्रिकेट लीगचे थाटात उद्घाटन होईल। शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ येथे सामने खेळविण्यात येणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ब्रँड अँबॅसेडर आहेत। या स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ अशी स्मृतिचिन्ह दिले जाणार आहेत। पहिल्यांदाच महिलांसाठी या प्रकारची बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली आहे। सहभागी बहुतांश महिलांनी याआधी कधीच क्रिकेट व अन्य खेळ खेळले नाही। मात्र आयोजकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि समाजातील भगिनींच्या भक्कम साथीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे। हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे। नमस्कार, मी शर्वरी अमित काळे आणि सिया सुपर क्वीन्सची ओनर। कवयित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेटचे 28 मार्चला उद्घाटन होणार आहे आणि ह्या लेवा पाटीदार प्रीमियर तर्फे आम्हाला जो महिलांसाठी क्रिकेट फील्डमध्ये जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्या सर्वांसाठी आम्ही फारच उत्सुक आहोत आणि यातील बहुतांश महिला ह्या करिअर ओरिएंटेड पण नाही आहे, जस्ट हाऊसवाईफ आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम बाहेर निघणं तर हे फारच चॅलेंजिंग असणार आहे आणि त्या सर्वांसाठी ऑर्गनायझर कमिटीने जी काही मेहनत घेतली आहे, वेळोवेळी आमच्या ज्या मीटिंग्स फॉर्म करून आम्हाला ज्या प्रकारे गायडन्स आणि ते केलं आहे त्यामुळे आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। तर आम्ही सुपर एक्सायटेड आहोत। आणि किती संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे? यात जवळजवळ 10 संघ, महिला टीमचे 10 संघ आहोत, म्हणजे जवळजवळ 120 महिला यात पार्टिसिपेट झालेल्या आहेत। पहिल्यांदाच एवढा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। खरं बघायला गेलं तर ही पहिल्यांदाच असं ह्या समाजाच्या सगळ्या महिला कुठल्या तरी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती इतक्या एकत्र येत आहे स्पोर्ट्सच्या नावाने। आणि ह्याच्या आधी आपण बरेच कल्चरल कार्यक्रम घेतलेले आहेत, बरेच संघटना आहेत महिलांचे समाजामध्ये ज्यांनी कल्चरल कार्यक्रम याच्या आधी झाले आहे, पण स्पोर्ट्स आणि त्याहूनही क्रिकेटच्यासाठी पहिल्यांदाच सगळ्या महिला एकत्र आल्या आहेत। खूप आनंद झाला आहे की पहिल्याच ह्याच्यामध्ये पर्वामध्ये 120 महिलांचे रजिस्ट्रेशन झाले आणि 10 टीम झाले आहेत। मला खरं सांगायला गेलं तर 120 पैकी 80 महिला अशा असतील ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बॅट बॉल हातात पकडला आहे आणि खूप सगळ्या पूर्ण कमिटीला खूप आनंद आहे की आपण एक महिलांसाठी प्लॅटफॉर्म तयार करत आहोत आणि हेच सगळं फक्त येऊन खेळण्यात नव्हे तर पूर्ण जे नियोजन आहे ते सुद्धा सुरुवातपासून म्हणजे ओनर जमा करण्यापासून, स्पॉन्सर जमा करण्यापासून, सहकार्य म्हणा, टेंट म्हणा किंवा बॅट बॉल कुठून आणायचा, कसा ट्रॉफी सिलेक्शन, टी शर्ट, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण सगळ्यांनी महिलांनी एकत्र मिळून ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे। म्हणून खूप आनंद आहे की सगळ्या महिला एकत्र आल्या आहेत त्याच्यासाठी। आपण जर बहिणाबाई चौधरींना जर बघितलं तर काहीच शिक्षण न घेता ज्या इतक्या म्हणजे PhD लेवलच्या कविता ज्यांनी लिहिल्यात त्यांनी म्हणजे हे खरं तर म्हणजे हे आपल्या म्हणजे कुठेतरी आपल्या वंशांमध्ये आहे म्हणायला हरकत नाही आणि महिलांमध्ये आहे ह्या समाजाच्या म्हणायला हरकत नाही। तसंच कुठेच काहीच समोर न आलेले आहे जे मॅक्सिममच्या गृहिणी आहेत त्यांनी आज पहिल्यांदा ह्या फील्डमध्ये उतरले आहेत। तर सगळ्यांचे वेगळे वेगळे टॅलेंट आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या 3 दिवसात। तुम्हाला सगळ्यांना माझे अभिवादन आहे की आपण 3 दिवस या संध्याकाळी रोज कार्यक्रमाचा आनंद घ्या, क्रिकेट बघा आणि 3 दिवसांनी तुम्हाला समजेल की पहिला पर्व कसा गेला आपल्या महिलांचा। केव्हापासून ही स्पर्धा? 28, 29, 30 मार्च। 2, 3 लावलंय का? पण लावलंय
गाड्या